सर्वांचंच श्रद्धास्थान असलेले गणपती बाप्पा आता लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत. मागे गणेश उत्सव आता काही दिवसांवरतीच येऊन ठेपलाय आणि अशातच गणेश मूर्ती बनवणारे कलाकार सुद्धा जोरात कामाला लागलेत. पनवेलच्या कुंभारवाड्यामध्ये विविध प्रकारच्या गणेश मूर्ती बनवण्याची लगबगही सुरू झाली आहे. मागे गणेशोत्सवानिमित्त मूर्तिकार रंगरंगोटीमध्ये व्यस्त असल्याचं सुद्धा दिसतंय. पण वाढत्या महागाईमुळे शाडूची माती, रंग ह्या सगळ्याच गोष्टी महागल्या आहेत. त्यामुळे गणपतीच्या मूर्तीच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही गणेशाची मूर्ती बनवत असतो. मागे गणेश चतुर्थीला जास्त मूर्ती बनवली जात नसतात. ज्यांना आवड असतं तर तेच लोक घेऊन जातात. पण दिवसेंदिवस महागाई वाढत चालल्यानं गणपतीची मूर्ती सुद्धा महाग झाली असं मूर्तिकारांनी म्हटलंय. मागे गणेशोत्सव आलेला आहे. कशी मूर्ती बनवायला तुम्ही सुरुवात केलेली आहे? कसा प्रतिसाद? काय यंदा काही जास्त नाहीये, आहे थोडंच. म्हणजे प्रसिद्ध आहे भरपूर, पण ते काय प्रत्येक ठिकाणी गणपती असतो. नाही घरगुती बसवत आपला हाऊस म्हणून एक बसवतात मागे महिना. नाही कशी विकली जातात? कशी विकली? म्हणजे विक्री घेतली तर गणपती करता 5-6 गणपतीच असतात, जास्त तर नसतात कोणाचे. पण जसं आवड असेल त्याप्रमाणे घेऊन जातात. हा. कधीपासून तुम्ही करताय तर? हे आमचा व्यवसाय लहानपणापासून आजपर्यंत करतोय. आज जवळजवळ 50 वर्ष झाले मला. हा आमचा मात्र व्यवसाय आहे. गणेशोत्सवला प्रतिसाद असतो चांगला की नाही, गणेश उत्सवाला त्यावेळेला कसं सीझन असती आणि घरगुती म्हणजे सर्व लोकांना काही कामं नसतं ना, मग गणेश उत्सव भरपूर जोरात चालतो. त्यावेळेला भरपूर आवड. किमतीमध्ये काय वाढ झाली? हा, किमतीमध्ये वाढ झाली, शाडू माती वाढ झाले, कलर महाग झाले, सगळ्या मजुरी पण महाग आली. नाव त्यामुळे परवडायला तर पाहिजे. नाव तुमचं? माझं नाव अनंत शंकर चिरनेरकर.